रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आमच्या गावी कानबाई उत्सव असल्यामुळे आता आम्ही आमच्या गावाकडे निघालेलो आहोत. त्यासाठी आम्ही गहू, हरभऱ्याची डाळ, त्याचप्रमाणे तांदूळ, गूळ, एक नारळ, खोबऱ्याच्या वाट्या असे साहित्य घेतलेले आहे. म्हणजेच आपल्या घरात जेवढे सदस्य असतात त्याचे प्रत्येकी 1.25 मूठ धान्य या हिशोबाने सर्व घेतले जाते. आता हे आम्ही काढून ठेवलेले आहे आणि आमच्या गावी आता नेऊन देणार आहोत आणि आता आम्ही गावाला जायला निघणार आहोत. त्यामुळे सर्वांची आता तयारी झालेली आहे. आणि हे बघा आमचे आजीबाबा आधीच तयार होऊन खाली जाऊन बसलेले आहेत आणि आता आम्ही निघणार आहोत. खानदेशात श्रावण महिन्यातील नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी कानबाईचा उत्सव म्हणजे कानबाईचे रोट साजरे केले जातात. हा सण साधारणपणे शनिवार ते सोमवार असा 3 दिवस चालतो. या निमित्ताने नोकरी किंवा व्यवसायानिमित्त बाहेर गावी असणारी मंडळी या सणासाठी आपल्या गावी आणि घरी परत येत असतात. दिवाळीसारखी यावेळेला घरात साफसफाई, स्वच्छता, घरातील सर्व भांडी घासून स्वच्छ केली जातात. या दिवशी पुरणपोळी, पुरणाचे रोट, कटाची आमटी, खीर किंवा डांगराची म्हणजेच काशी फळाची भाजी असा स्वयंपाक केला जातो. याला काय म्हणतात? सप्त्या म्हणतात ना? हां, याला सप्ता म्हणतात. हा शनिवारी म्हणजे रविवारी आदल्या दिवशी संध्याकाळी बसवतात आणि याच्यामध्ये रोट आहेत. रोट या गव्हाच्या कणकेला रोट म्हणतात. कानबाईचा रोट घरातील सदस्यांनीच ग्रहण करायचा असतो अशी पारंपरिक प्रथा आहे. म्हणजेच बाहेरच्यांना हा रोट चालत नाही, त्यांच्यासाठी वेगळा स्वयंपाक करावा लागतो. हे बघा इकडे पुरणाची तयारी चालू आहे, पुरणपोळ्याची. हे बघा दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि सर्वजण आता आपापल्या कामामध्ये गुंतलेले आहेत. या बघा आमच्या दोन्ही सासूबाईंच्या गप्पा अगदी रंगात आलेल्या आहेत. हा कर ना. हे बघा पूनम आता पूजा करते चुलीत. हे चुलीवर खापर ठेवलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात खापराच्या पुरणपोळ्या होतील म्हणजे मांडे होतील. मांडे झाली पूजा. पूनमची आता चुलीची पूजा करून झालेली आहे. मी सुद्धा आता पूजा करून घेणार आहे. म्हणजेच स्वयंपाकाला सुरुवात करताना खानदेशामध्ये कोणत्याही सणाला चुलीची आधी पूजा केली जाते. म्हणजे चुलीला आधी पोतारले जाते आणि नंतर चुलीची पूजा करतात आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करतात. हा बघा हा स्वामी आणि ही सिद्धी मी व्हिडिओ करते. माझी ते गंमत बघतायत आणि मला सांगतायत ते कसा व्हिडिओ करायचा, इकडे करा तिकडे. या बघा इथे कुरडाया ठेवलाय उन्हामध्ये. इस्त्री करते, कपड्यांना इस्त्री करते. तिची सुद्धा तयारी चालू आहे संध्याकाळसाठी ना. आता मी कानबाईच्या पूजेला जो दिवा लागतो तो दिवा करणार आहे, म्हणजे पाटीचा दिवा. हे बघा मी आता दिवा करते. याला पाटीचा दिवा म्हणतात. कानबाईच्या पूजेला हे 5 दिवे लागतात. म्हणजे पाटीचे म्हणजे चिकटलेले एकमेकाला. या पद्धतीचे दिवे बनवतात. नंतर याला वाफवून घेतात आणि पूजा झाल्यावर दुसऱ्या दिवशी याला सर्वजण दिवे खाऊन टाकतात. माझा नाही ना ग.
इकडे पूनम पुरणपोळीसाठी लागणारे गोळे तयार करते, त्याला लोळे म्हणतात. पुरणपोळीचे जे गोळे असतात त्यांना लोळे म्हटले जाते. आणि या आहेत माझ्या लहान सासूबाई, त्या आता पुरणपोळ्या करायला बसलेल्या आहेत. ह्या बघा, या पुरणपोळ्या म्हणजेच मांडे, रोट कानबाईचे. आता आम्ही कानबाई ज्या घरी आहे त्या घरी कानबाईची ओटी भरण्यासाठी आलेलो आहोत. हे बघा, कानबाईची स्थापना या उजव्या बाजूला केलेली आहे आणि पूर्वेकडे कानबाईचे तोंड केलेले आहे. अश्विनीने आता कानबाईची ओटी भरायला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर मग मी सुद्धा ओटी भरून घेणार आहे. केळीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश आणि त्यावर मुखवटा सजवून कानबाईची स्थापना केली जाते. तिला पारंपरिक दागदागिने म्हणजेच नथ, वज्रटीक, मंगळसूत्र घातले जातात. रविवारी रात्रभर कानबाईचे जागरण होते. सर्व महिला आणि ऐराणी लोकगीत गातात, फुगड्या खेळतात आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये हा उत्सव साजरा केला जातो. त्याचप्रमाणे सोमवारी सकाळी कानबाईची आरती करून तिची मिरवणूक काढली जाते. नदी किंवा तलावाच्या काठी किंवा तलावावर पूजा करून नारळ आणि दागिने व्यतिरिक्त इतर साहित्याचे पाण्यामध्ये विसर्जन केले जाते. कानबाई उत्सव हा केवळ एक धार्मिक विधी नसून खानदेशातील कौटुंबिक एकता, लोककला आणि ऐराणी संस्कृती जपण्याचे एक माध्यम आहे. कानबाईची पूजा आणि नैवेद्य अगदी संध्याकाळीला दिवे लागण्याच्या वेळेला केली जाते. हे बघा, आता 4 वाजले आहेत आणि आमची सुद्धा आता नैवेद्याची तयारी सुरू झालेली आहे. सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि या पद्धतीने कोऱ्या टोपल्यामध्ये देव आणि नैवेद्य ठेवलेले आहे आणि प्रसादासाठी या लाया फुटाणे घेतलेले आहेत. इथं शेजारीच इथंच ठेवून द्या. चला वैगे म्हणजे आईल्या ना. या पद्धतीने एका कोऱ्या अशा टोपल्यामध्ये सर्व पुरणपोळ्या ठेवल्या जातात आणि त्यावर एका वाटीत खीर, त्याचप्रमाणे भातही ठेवला जातो आणि 5 दिवे लावले जातात. हे 5 दिवे तेलाचे असतात आणि एक खोबऱ्याच्या वाटीत तुपाचा दिवा असतो आणि आपल्या कुलदेवतांचे जे टाक असतात ते सुद्धा त्यामध्ये ठेवले जातात आणि जवळच घरातील गणपतीची मूर्ती सुद्धा ठेवली जाते. हे बघा, यावर आता दुसरे कोरे टोपले झाकून कानबाईजवळ नेले जाईल. म्हणजे जे आपले गहू दळलेले असतात ते पूर्ण पीठ म्हणजेच रोट, ते सुद्धा कानबाईला दाखवण्यासाठी म्हणजे नैवेद्य देण्यासाठी नेले जाईल. हे जे कानबाईच्या पूजेसाठी ताट ठेवलेले आहे त्याचा दिवा सुद्धा घरूनच लावून न्यावा लागतो. म्हणजे सर्व दिवे हे घरूनच पेटवून न्यावे लागतात आणि तसेच घरी परत आणले जातात. माय की जय, सप्तशृंगी माता की जय, सप्तशृंगी माता की जय, वागेश्वरी माता. हे बघा, आता आम्ही कानबाईच्या घरी पूजेसाठी निघालेलो आहोत.
हळूहळू सर्वजण पूजेला आता जमायला सुरुवात झालेली आहे. सर्व कुटुंब एकत्र येऊन आता कानबाईच्या पूजेला सुरुवात होईल. सर्व कुटुंबांनी आपले रुसवे फुगवे बाजूला ठेवून एकत्र यावे आणि सर्वांची एकी राहावी म्हणूनच कानबाईचे रोट केले जातात आणि त्यासाठी सर्वजण अगदी मनापासून या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून हजेरी लावत असतात. सप्तशृंगी माता की जय। Welcome to all electronics cotton market unit.
आता आमची कानबाईची पूजा झालेली आहे आणि नैवेद्य दाखवून झालेला आहे. आता सर्वजण जेवणाला सुरुवात करतील आणि आमचे आता जेवणही झालेले आहेत. आणि आता आम्ही जेवढ्या गावात कानबाई आहेत त्या कानबाईच्या दर्शनाला सर्वजण निघणार आहोत. हे बघा, आता आम्ही सर्वजण एकत्रपणे दर्शनाला निघालेलो आहोत आणि गावात जेवढ्या कानबाई आहेत त्यांचे दर्शनसुद्धा आम्ही घेणार आहोत. याप्रमाणे सर्वजण प्रत्येकाकडे जाऊन एकमेकांच्या कानबाईचे दर्शनसुद्धा घेतात. हे बघा, गावात बऱ्याचशा 7-8 कानबाई आहेत आणि त्यांच्या दर्शनाला घेण्यास सुरुवात केली. हे बघा, गावातले आता सर्वजण कानबाईच्या जागरणासाठी जमलेले आहेत आणि आता सर्वजण येथे गाण्यांवर नाचही करणार आहेत, म्हणजे डान्स करणार आहेत. हे बघा, आता रात्रभर जवळजवळ 1 वाजेपर्यंत कानबाईचे जागरण चालू होते आणि लगेच दुसऱ्या दिवशी कानबाईचे विसर्जनसुद्धा होणार आहे. हे बघा, आता दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजलेले आहेत आणि आता कानबाई विसर्जनाची सुरुवात झालेली आहे. सर्वजण, अगदी महिलापासून तर पुरुषांपर्यंत सर्वजण अगदी गोळा झालेले आहेत आणि सर्वजण आता कानबाईच्या गाण्यांवर म्हणजे लोकगीतांवर नाचण्यास सुरुवात केलेली आहे. आता सर्वजण
कानबाई जवळ जमलेले आहेत आणि विसर्जनाच्या आधी कानबाईची आरती केली जाते आणि आरती झाल्यावर मग कानबाईला बाहेर अंगणात नेले जाते.
हे बघा, गावातील सर्व कानबाया एकमेकाला अशा भेटतात, म्हणजे त्यांची भेट घडवून आणली जाते. म्हणजेच गावात प्रत्येकाने किंवा 2 कुटुंबांनी एकोप्याने राहावे, हाच यातून संदेश आहे. आता येथे कानबाईचे विसर्जन करायला सुरुवात होणार आहे. हे बघा, सर्व बायका मिळून आता कानबाईला आंघोळ सुद्धा घालत आहेत. नाही. कसा वाटला तुम्हाला हा खानदेशातील कानबाईचा उत्सव? मला कमेंट करून कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.